आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार्मास्युटिक्स टू लॅब मॅन्युअलमध्ये जो एक्सपेरिमेंट नंबर 10 दिलेला आहे टू प्रिपेअर अँड सबमिट केओलिन मिक्सचर BP ह्या एक्सपेरिमेंटचा कॅल्क्युलेशन पार्ट आपण बघणार आहोत. तर मॅन्युअलमध्ये प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे. लाईट केओलिन 200 ग्राम्स, लाईट मॅग्नेशियम कार्बोनेट 50 ग्राम, सोडियम बायकार्बोनेट 50 ग्राम, concentrated peppermint emulsion 25 ml, double strengthened chloroform water 500 ml and purified water up to 1000 ml. तर हे प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि हे प्रिस्क्रिप्शनमध्ये जे इन्ग्रेडियंट आहे ते इंग्लिशमध्ये दिलेले आहेत आणि क्वांटिटी पण मॅट्रिक सिस्टीममध्येच दिलेले आहेत. नंतर त्यांनी सांगितलं आहे मेक अ मिक्सचर, म्हणजे मिक्सचर बनवायला सांगितलेलं आहे. सेंड 330 ml. तर तुम्हाला सेंड 30 ml म्हणजे 30 ml प्रिपरेशन बनवायचं आहे. देन लेबल दिलेलं आहेत 15 ml टू बी टेकन 3 times a day. तर ही लेबल म्हणजेच आपण या डायरेक्शन म्हणू शकतो. तर ही डायरेक्शन पण इंग्लिशमध्येच दिलेली आहे. त्यामुळे याला आपल्याला कन्व्हर्ट करायची गरज नाही, ती ऑलरेडी आपल्याला इंग्लिशमध्येच ट्रान्सलेट करून दिलेली आहे. तर आपण बघूया ऑब्झर्वेशन टेबल. तर ऑब्झर्वेशन टेबलमध्ये टाईप लिहायचा असतो. तर ह्या प्रिपरेशन जे बनवतो आहे आपण हे मिक्सचर बनवत आहे आणि हे लिक्विड डोसेज फॉर्म आहेत, म्हणून आपण टाईप लिहितो आहे लिक्विड डोसेज फॉर्म आणि ब्रॅकेटमध्ये मी मिक्सचर लिहिते आहे कारण आपण केओलिन मिक्सचर प्रिपेअर करतो आहे. सेकंडचा जो कॉलम आहे ट्रान्सलेशन, तर ज्या प्रिस्क्रिप्शनमध्ये इन्ग्रेडियंट दिलेले असतात त्याचं आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून लिहायचं असतं यामध्ये. पण जे काही इन्ग्रेडियंट आपल्याला दिलेले आहेत इंग्लिशमध्येच आहे म्हणून ते आपण ॲज सच इथे लिहून घेणार आहोत. फर्स्ट इन्ग्रेडियंट आहे लाईट केओलिन, तो आपण लिहून घेणार. लाईट मॅग्नेशियम कार्बोनेट, तो पण आपण लिहून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे सगळे जे इन्ग्रेडियंट आहे ते आपण ॲज सच या टेबलमध्ये लिहून घेणार आहोत. नंतरचा जो कॉलम आहे क्वांटिटी गिवन इन इम्पेरियल सिस्टीम. इम्पेरियल सिस्टीममध्ये जर प्रिस्क्रिप्शनमध्ये क्वांटिटी दिलेल्या असतील तर ते आपल्याला इथे लिहायच्या असतात. पण प्रिस्क्रिप्शन बघितलं तर इथे मॅट्रिक सिस्टीममध्ये क्वांटिटी दिलेल्या आहेत, त्यामुळे ह्या कॉलममध्ये आपण डॅश लिहिणार आहोत कारण आपल्या ज्या क्वांटिटी आहे त्या मॅट्रिक सिस्टीममध्ये आहे, इम्पेरियल सिस्टीममध्ये नाही. नंतरचा जो कॉलम आहे क्वांटिटी गिवन इन मॅट्रिक सिस्टीम. तर मॅट्रिक सिस्टीममध्ये ज्या क्वांटिटी आपल्याला दिल्या असतात त्या या कॉलममध्ये लिहायच्या असतात. तर क्वांटिटी दिलेल्या आहे आपल्याला मॅट्रिकमध्ये त्या आपण ॲज सच इथे लिहून घेणार आहोत. लाईट केओलिन दिलेला आहे 200 ग्राम, लाईट मॅग्नेशियम कार्बोनेट दिलेला आहे 50 ग्राम, सोडियम बायकार्बोनेट दिलं आहे 50 ग्राम, कॉन्सन्ट्रेटेड पेपरमिंट इमल्शन दिलेला आहे 25 ml, डबल स्ट्रेंथ क्लोरोफॉर्म वॉटर दिलेला आहे 500 ml आणि लास्ट प्युरिफाईड वॉटर दिलेला आहे अप टू 1000 ml. तर आपण ह्या क्वांटिटी प्रिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत मॅट्रिक सिस्टीममध्ये त्या ॲज सच लिहून घेतलेल्या आहेत. लास्टचा जो कॉलम आहे क्वांटिटी टेकन इन मॅट्रिक सिस्टीम. तर आपल्याला जितकी क्वांटिटीमध्ये केओलिन मिक्सचर बनवायचं आहे ते बनवण्यासाठी आपल्याला किती क्वांटिटी लागतील, किती क्वांटिटी आपण वे करणार, तर ती क्वांटिटी कॅल्क्युलेट करून आपल्याला या कॉलममध्ये लिहायची आहे. तर ती क्वांटिटी आपण कॅल्क्युलेट करूया. तर क्वांटिटी टेकन साठी क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला पहिले फॅक्टर काढणं गरजेचं आहे आणि फॅक्टरचा फॉर्म्युला आहे फॅक्टर इज इक्वल टू क्वांटिटी रिक्वायर्ड अपॉन क्वांटिटी गिवन. ओके, तर क्वांटिटी रिक्वायर्ड म्हणजे कुठली, जी आपल्याला सेड करायची असते ती. तर इथे क्वांटिटी रिक्वायर्ड आहे 30 ml. 30 ml आपल्याला प्रिपरेशन बनवायला सांगितलेलं आहे म्हणून आपण हे 30 ml ही आपली रिक्वायर्ड क्वांटिटी झाली म्हणून आपण ते 30 लिहिणार आहोत इथे. डिवायडेड बाय क्वांटिटी गिवन. ओके, क्वांटिटी गिवन म्हणजे आपल्याला प्रिस्क्रिप्शन किती ml साठी दिलेलं आहे. तर तुम्ही जर हे प्रिस्क्रिप्शन बघितलं तर हे तुम्हाला 1000 ml साठी दिलेलं आहे. ओके, अप टू 1000 ml म्हटलेलं आहे. अप टू 1000 ml पर्यंत तुम्हाला व्हॉल्यूम मेकअप करायला सांगितलेलं आहे. म्हणजे हे पूर्ण प्रिपरेशन किंवा हा जो फॉर्म्युला आहे पूर्ण, तर हे प्रिस्क्रिप्शन किंवा फॉर्म्युला हा तुम्हाला 1000 ml साठी दिलेला आहे म्हणून आपण क्वांटिटी गिवन लिहित आहात 1000 ml. ओके, तर याचं डिवायडेशन करायचं आहे. डिवायडेशन केल्यानंतर तुम्हाला ॲन्सर येणार आहे 0.03. ओके, किंवा हा फॅक्टर येणार आहे तुमचा 0.03.
ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे की या फॅक्टरने ह्या सगळ्या क्वांटिटीजला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, तर आपला फॅक्टर आला आहे 0.03. ओके, तर इथे ml चुकून लिहिलं आहे मी. तर 0.03 हा फॅक्टर आलेला आहे, तर ह्या फॅक्टरने आपल्याला सगळ्या क्वांटिटीजला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. तर मी इथे मल्टिप्लाय करून घेते. लाईट केओलिनची क्वांटिटी आहे 200, सो मल्टिप्लाय इट बाय फॅक्टर इंटू 0.03. ओके, तर त्याचा ॲन्सर येणार आहे 6 ग्राम. ओके, सेकंड इन्ग्रेडियंट आहे लाईट मॅग्नेशियम कार्बोनेट. ओके, त्याची क्वांटिटी दिली आहे 50, सो 50 इंटू फॅक्टर 0.03. ओके, त्याची ॲन्सर येणार आहे 1.5 ग्राम. ओके, नंतर सोडियम बायकार्बोनेट तो दिलेला आहे 50 ग्राम, सो 50 इंटू 0.03 इज इक्वल टू 1.5 ग्राम. नंतर आहे कॉन्सन्ट्रेटेड पेपरमेंट इमल्शन. ओके, जे इमल्शन लिक्विड स्टेटमध्ये असतं म्हणून आपण ते मेजर करताना ते सांगितलं आहे त्यांनी 25 ml. सो mlमध्ये क्वांटिटी काढणार आहोत. 25 मल्टिप्लाइड बाय फॅक्टर 0.03 इज इक्वल टू 0.75 ml. ओके, नंतर डबल स्ट्रेंथ क्लोरोफॉर्म वॉटर दिलेला आहे 500 ml. ओके, सो 500 इंटू 0.03 इज इक्वल टू ॲन्सर येणार आहे 15 ml. ओके, आणि लास्ट आहे आपलं प्युरिफाईड वॉटर. त्याला पण आपण फॅक्टरने मल्टिप्लाय करून घेऊयात. तर प्युरिफाईड वॉटरची क्वांटिटी आहे 1000 इंटू 0.03 आपला फॅक्टर आहे. त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला ॲन्सर येईल 30, सो 30 ml. ओके, तर अशा पद्धतीनं आपण फॅक्टरने ह्या सगळ्या क्वांटिटीजला मल्टिप्लाय करून घेणार आहोत आणि जे काही ॲन्सर येणार ते आपण इथे लिहिणार आहोत. तर लाईट केओलिनचा ॲन्सर आला आहे आपलं 6, तर आपण इथे 6 लिहून घेऊया, 6 ग्राम. नंतर लाईट मॅग्नेशियम कार्बोनेटची क्वांटिटी आली आहे 1.5 ग्राम. सोडियम बायकार्बोनेट आला आहे 1.5 ग्राम. नंतर कॉन्सन्ट्रेटेड पेपरमेंट इमल्शन आला आहे 0.75 ml. देन डबल स्ट्रेंथ क्लोरोफॉर्म आला आहे 15 ml. लास्ट वन इज प्युरिफाईड वॉटर इज 30 ml. सो वी राईट इट अप टू 30 ml. ओके, तर अशा पद्धतीनं आपण क्वांटिटी कॅल्क्युलेट करू शकतो जर आपल्याला केओलिन मिक्सचर बनवायचं असेल तर. ओके, तर केओलिन मिक्सचर बनवण्यासाठी त्याच्यामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट यूज केलेले आहे लाईट केओलिन, सोडियम बायकार्बोनेट, क्लोरोफॉर्म याचं यूज लिहायला मॅन्युअलमध्ये विचारलेलं आहे. ओके, तर लाईट केओलिनचा यूज आहे अँटी डायरियल. इट इज ॲक्ट ॲज अ अँटी डायरियल. ओके, जर डायरिया होत असेल तर त्याच्यावरती ट्रीट करण्यासाठी आपण लाईट केओलिन यूज करतो. देन सोडियम बायकार्बोनेट इट ॲक्ट ॲज अ अँटासिड्स. ओके, टू मिनिमाइज द GIT ट्रॅक्ट और गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट इरिटेशन. ओके, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये जे इरिटेशन होतं आहे त्याला मिनिमाइज करण्यासाठी आपण प्रिपरेशनमध्ये सोडियम बायकार्बोनेट ॲड करतो आहे. आणि लास्ट आहे क्लोरोफॉर्म. तर क्लोरोफॉर्म इट इज यूज्ड ॲज अ व्हेकल आणि इट इज ऑल्सो यूज्ड ॲज अ प्रिझर्वेटिव्ज किंवा व्हेकल म्हणूनही आपण क्लोरोफॉर्म वॉटर किंवा क्लोरोफॉर्म त्याच्यामध्ये यूज करतो आहे. ओके, तर आपण रिझल्ट बघूया. तर रिझल्ट आहे -ml ऑफ -, इज सबमिटेड इन -, फॉर इन्स्पेक्शन विथ स्पेशल इन्स्ट्रक्शन ऑन लेबल ॲज. तर याच्यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स फिल करायचे आहे. तर रिझल्टमध्ये आपण -ml म्हणजे आपण किती क्वांटिटी बनवलेली आहे ती क्वांटिटी लिहिणार आहोत इथे. तर आपण 30 ml बनवलेली आहे प्रिपरेशन. 30 ml साठी कॅल्क्युलेशन केलेलं आहे म्हणून आपण 30 इथे लिहिणार आहोत. सो 30 ml ऑफ. ओके, नंतर आपण कुठलं प्रिपरेशन बनवलं आहे त्या प्रिपरेशनचं नाव इथे लिहायचं आहे. ओके, तर आपण बनवतो आहे आज केओलिन मिक्सचर BP. BP मीन्स इट इज, हा जो फॉर्म्युला आहे जे प्रिस्क्रिप्शन आहे ते ब्रिटिश फार्माकोपियामधून घेतलेलं आहे म्हणून आपण त्यांना तिथे BP म्हटलेलं आहे. ओके, सो आपण बनवलं आहे केओलिन मिक्सचर BP म्हणून आपण ते लिहितो आहे. याचं नाव केओलिन मिक्सचर BP इज सबमिटेड इन. आता आपण हे बनवलेलं आहे आणि ते आपण सबमिट कशात करणार आहोत तर आपण एका कंटेनरमध्ये करणार आहोत. त्यासाठी कुठलं कंटेनर आपण यूज करतो आहे ते मेन्शन करायचं आहे. सो सबमिटेड इन इथे आपण एअरटाईट कंटेनर घेणार आहोत. सो एअर
टाईट, आपण अंबड कलर कंटेनर घेणार आहोत. सो एअर टाईट अंबर कलर्ड एअर टाईट अंबड कलर्ड कंटेनर फॉर इन्स्पेक्शन विथ स्पेशल इन्स्ट्रक्शन ऑन लेबल ॲज. आणि त्याच्या लेबलवरती आपण कुठली स्पेशल इन्स्ट्रक्शन दिलेली आहे तर ती आपण मेन्शन करणार आहोत. तर यासाठी आपण स्पेशल इन्स्ट्रक्शन देतो आहे शेक वेल बिफोर यूज, म्हणून आपण इथे लिहिणार आहोत शेक वेल बिफोर यूज. ओके, तर ही स्पेशल डायरेक्शन आहे ती आपण नेहमी कॅपिटल लेटर्समध्ये लिहितो, त्यामुळे मी ते कॅपिटल लेटर्समध्ये ही डायरेक्शन लिहिलेली आहे शेक वेल बिफोर यूज. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही रिझल्ट लिहू शकतात.